आणि आता बातमी 28 जानेवारीला पुण्यामध्ये साखर आयुक्तालयावर ऊस उत्पादक शेतकरी मोर्चा काढणार आहेत अशी माहिती कळते। एकरकमी एफआरपी किंवा उर्वरित एफआरपी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय। तर पुन्हा एकदा साखरेच्या मुद्द्यावर राज्यातलं वातावरण पेटण्याची शक्यता जास्त दिसतेय। आता पुण्यानंतर बातमी आहे कोल्हापुरातली आरक्षणाच्या निर्णयावरून ओबीसी समाजाने आता एल्गार पुकारलेला आहे आणि 28 जानेवारीपासून कोल्हापुरातून ओबीसी बचावचा नारा देत जनजागृती अभियान रॅली सुरू करणार असल्याचं ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झालाय। आरक्षण नांदी संपवण्याचा सरकारचा घाट आहे आणि ओबीसी समाजावर अन्याय झाला तर सरकारला निवडणुकीत आपण धक्का देऊ असा इशाराही शेंडगे यांनी दिलाय। हे सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर बेळगावमधून बातमी आली आहे। 2 तरुणांचा निर्घृण खून करण्यात आल्याची माहिती कळते। मारिहाळ गावातली एक धक्कादायक घटना असल्याचं कळतंय। धारदार शस्त्राने वार करून त्यांना संपवण्यात आलंय। पत्रेप मल्लावर आणि बसवराज बदामी यांची हत्या करण्यात आल्याची माहिती कळते। बेळगाव पोलीस श्वान पथकासह आता घटनास्थळी दाखल झाले। मारिहाळ गावच्या शेतवाडीमध्ये त्यांचे मृतदेह सापडलेत अशी माहिती कळते। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। संदीप, आणखीन काही माहिती कळू शकते? अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। काही तासापूर्वी ही घटना उघडकीला आलेली आहे। रेणुका पत्रेप मल्लावर हा 36 वर्ष वय आहे त्याचा आणि दुसरा जो आहे बसवराज बदामी त्याचा वय 23 वर्ष आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांचेही मृतदेह जवळजवळच पडलेले आहेत आणि आपण खरं तर ही दृश्य किंवा हे फोटो आपण दाखवू शकत नाही प्रेक्षकांना, पण छिन्न विच्छिन्न अवस्थेत आहेत। धारदार शस्त्रानं या दोघांच्यावर वार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर दगडानं देखील ठेचण्यात आलेला आहे। प्राथमिक दृष्ट्या 4 ते 5 जणांनी या दोघांची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे। बेळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। मारिहाळ गावच्या शेतवडी, त्या गावाजवळ जी शेतवड आहे त्या शेतवडीत हे दोन्ही मृतदेह काही तासापूर्वी आढळून आलेले आहेत। आर्थिक कारणातून हे दोन्ही खून झाले असतील असं पोलिसांनी अंदाज वर्तवलेला आहे। हे दोघेही मारिहाळ गावामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांपासून राहत होते। खरं तर हे दोघेही दक्षिण कर्नाटकातले आहेत आणि ते व्यवसायाच्या निमित्तानं त्या गावात राहत होते। मात्र अजूनही पोलिसांना ठोस अशी कुठलीही माहिती मिळालेली नाही आणि आपल्याला अशी माहिती मिळते की 2 ते 3 पोलिसांची पथकं तपासासाठी आरोपींच्या शोधासाठी रवाना देखील केली आहेत। अद्याप सध्याही श्वान पथकासह पोलिसांचा घटनास्थळावर तपास सुरू आहे। धन्यवाद संदीप, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय बेळगावातून आलेली अत्यंत धक्कादायक माहिती।